राऊत साहेब, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय बैठकीत असं विधान केलं आहे, जी माहिती मिळते की त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया आघाडीची मानसिकता विरोधी बाकांवरच बसण्याची दिसते आणि गेल्या वेळेस जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षाही कमी जागा यावेळेस इंडिया आघाडीला. मी आता मगाशी सुरुवातीलाच सांगितलं ना की ते नेतन्याहू यांच्याशी चर्चा करताना त्यांनी तिकडल्या निवडणूक पद्धतीची चर्चा करावी. जेव्हा नरेंद्र मोदी हे ठामपणे सांगतात की 2024च्या लोकसभेत विरोधकांचा आकडा आजच्यापेक्षा कमी होईल, तेव्हा त्यांच्या खुर्चीखाली EVMचं तंत्र दडलेलं आहे जे इस्रायलकडून आलेलं आहे. आम्ही असं म्हणतो की जगभरात EVM हे भंगारात टाकलं असताना तुम्ही जो EVMचा उद्घोष चालवलेला आहे त्यामागचं कारण आणि त्यामागचं तुमचं तंत्र अगदी आम्हाला समजून सांगा. आणि मगाशी म्हणालो ना, VVPAT हे 100% काउंट करा, आम्ही EVMला मान्यता देऊ. VVPAT स्लिप येते, 100% काउंटची तयारी तुम्ही का दर्शवत नाही? तुमच्या मनामध्ये पाप का आहे? विरोधी पक्ष अजिबात निराश झालेला नाही. 3 राज्यांच्या निवडणुकानंतर 3 राज्यांच्या निवडणुकाचे निकाल, तेलंगणासह इतर 3 राज्य, बरं का, याच्यामध्ये निराश व्हावं असं काही नाही. लोकशाहीमध्ये मागच्या वेळेला ह्या 3 राज्यात काँग्रेस जिंकली होती, यावेळेला भारतीय जनता पक्ष जिंकला, हे स्पष्ट आहे. याचा अर्थ 2024ला त्या राज्यामध्ये हेच निकाल लागतील असं कोणी खात्रीनं सांगू शकत नाही. नरेंद्र मोदी काय सांगतात, मी मगाशी म्हणालो की विजयाचा अहंकार, विजयाची नशा आणि विजयाचा उन्माद हा अंधभक्तांना चढलेला आहे. आणि अंधभक्तांना जेव्हा हा उन्माद चढतो तेव्हा त्यांना एक वेगळी नशा असते. ही नशा 2024ला उतरेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.